विधानभवन परिसरात रात्री हाय व्होल्टेज ड्रामा झाला। कार्यकर्त्याला पकडून नेणाऱ्या पोलिसांच्या गाडीसमोर जितेंद्र आव्हाड चक्क झोपले। विधानभवन परिसरामध्ये जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवली। गाडीसमोर झोपलेल्या आव्हाडांना पोलिसांनी फरफटत बाजूला सारलं। गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाईसाठी आव्हाडांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी रात्रभर विधानभवन परिसरात ठिय्या दिला। पडळकरांच्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे। यांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडे होते। अशा पद्धतीने हत्याकांडच्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। निखिल, संपूर्ण रात्रभर खरं तर हा सगळा हाय व्होल्टेज ड्रामा चालल्यानंतर आव्हाडांनी सुद्धा तिथे ठिय्या दिल्याचं समजतंय। आता आव्हाड नेमके कुठे आहेत आणि पोलिसांनी या सगळ्या संदर्भात आता काय नेमकं पाऊल उचललंय? नक्कीच रिद्धी, आपण काल रात्री हा संपूर्ण प्रकार पाहिला, ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनातून त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस जे आहेत घेऊन चाललेले होते आणि त्याच गाडीच्या समोर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं आणि त्यानंतर त्यांना दोन्ही कार्यकर्त्यांना आहे ते आता पोलिसांनी ताब्यात घेऊन या ठिकाणी मरीन ड्राइव्ह पोलीस स्थानकामध्ये घेऊन आणण्यात आलेला आहे। आपण सकाळपासूनच पाहिलं तर या ठिकाणी बॅरिकेडिंग करून संपूर्णपणे पोलीस बंदोबस्त आहे तो देखील ठेवण्यात आलेला आहे। काल रात्री संपूर्णपणे हा ड्रामा झाला आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये देखील धाव घेतलेली होती आणि त्या ठिकाणी देखील जो पोलिसांना आहे तो जाब विचारलेला होता। त्यांची एकच मागणी होती की ज्या ठिकाणी हा संपूर्णपणे प्रकार घडला ते म्हणजे विधान भवनामध्ये, त्या ठिकाणी विधान भवनामध्ये माझ्या कार्यकर्त्यावरती समोरून गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी आहे तो हमला केलेला होता। त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना वरती कारवाई होण्यात यावी आणि माझा जो कार्यकर्ता आहे त्याला सोडण्यात यावा अशी मागणी घेऊन या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी संपूर्ण मागणी आहे ती लावून धरल्याच्या नंतर आपण पाहिलं तर आज सकाळपासूनच या ठिकाणी मरीन ड्राइव्ह पोलीस स्थानकामध्ये या दोघांना आहे ते ठेवण्यात आलेला आहे आणि आता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे या मरीन ड्राइव्ह पोलीस स्थानकाच्या बाहेर ठेवण्यात आलेला आहे। कुठलेही कार्यकर्ते या परिसरामध्ये पोहोचू नये यासाठी पोलिसांनी जो संपूर्णपणे खबरदारी आहे ती घेतलेली आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा हा जो बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पोलीस पुढची काय कारवाई करतायत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे, परंतु याचे संपूर्णपणे पडसाद आहेत ते आज विधिमंडळामध्ये आपल्याला पडतानाचे पाहायला मिळतील। अगदी निखिल, त्याच्यामुळे आता दिवसभरात नेमकं काय घडतं याचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।